बघा, दोन लोकांचं बिंग फुटलेलं आहे या देशामध्ये. एक विकास पुरुष नरेंद्र मोदी आणि इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीस. म्हणजे जे काय खड्डे पडले आहेत, एक खड्डा पडला आहे, दोन खड्डे पडले आहेत, 67,700 कोटी काल एका झटक्यात वाहून गेले. कमिशन दलाली मिळाली, ती वाहून नाही गेली. भारतीय जनता पक्षाला निधी मिळाला त्यातून, पण सरकारचे साधारण 4,500 कोटी त्याच्यामध्ये वाहून. नमस्कार. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील बहुचर्चित मिसिंग लिंक प्रकल्पात झालेल्या नुकसानीनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राऊत म्हणाले, या देशात दोन लोकांचं बिंग फुटलं आहे, एक विकास पुरुष आणि दुसरे इन्फ्रामॅन. या विधानानंतर राज्यात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांचा नवा अध्याय सुरू झाला आहे. नेमकं प्रकरण काय? गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक विकास कामांना फटका बसला असून मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील नव्या मिसिंग लिंक प्रकल्पाच्या काही भागात नुकसान झाल्याची घटना समोर आली. याच घटनेवरून विरोधकांनी सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. संजय राऊत काय म्हणाले? पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक शब्दांना सरकारवर निशाणा साधला. त्यांनी आरोप केला की विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या, हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प उभारल्याचा दावा करण्यात आला, पण पहिल्याच मोठ्या पावसात अनेक विकास कामांचे वास्तव समोर आले. राऊत म्हणाले की ज्या ज्या गोष्टी इन्फ्रामॅन यांनी सांगितल्या त्या सर्वांचा बोजवारा उडाला. आणि ज्या ज्या गोष्टी इन्फ्रामॅनने सांगितल्या त्याचा कसा बोजवारा उडाला आहे आपण गेल्या काही वर्षामध्ये पाहिलं. ज्या पद्धतीनं मुंबई, पुणे, ठाणे ही मोठी शहरं आज भाजपच्या ताब्यात आहेत. पावसामध्ये यांची जी वाताहत झाली, सगळं इन्फ्रास्ट्रक्चर वाहून गेलं, कोसळून गेलं. किती तकलादू पद्धतीनं ठेकेदारांनी कामं केली आणि ठेकेदारांकडून फक्त पैसे दलाली घेतली, कमिशन घेतलं यांच्या लोकांनी. हे गेल्या 4 दिवसातल्या पावसाने उघड केलेलं आहे. 25 वर्ष शिवसेनेनं सत्ता भोगली, हे लोकांनी सत्ता आम्हाला दिली. आम्ही काय ती सत्ता चोर मार्गानं, जसं राम मंदिराच्या दानपेट्या पळवल्या भाजपने, तसा EVM मशीन पळवून किंवा मॅनेज करून सत्ता नव्हती मिळवली आहे. लोकांनी आम्हाला मतदान केलं आणि आम्ही लोकांना सेवा दिली. पण भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून महाराष्ट्रात आणि महानगरपालिकामध्ये प्रत्येक ठिकाणी फक्त ओरबाडणं सुरू आहे. भ्रष्टाचाराचे आरोप. संजय राऊत यांनी पुढे आरोप केला की सरकारने विकास कामांपेक्षा ठेकेदारांना फायदा करून दिला. त्यांच्या मते मोठ्या प्रमाणावर कमिशनखोरी झाली, सार्वजनिक पैशांचा अपव्यय झाला आणि पावसाने या कामांची गुणवत्ता उघड केली. हे आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केले असून त्याबाबत सरकारकडून वेगळी भूमिका मांडली जाऊ शकते. कुंभमेळ्यावरही प्रश्न. राऊत यांनी नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीबाबतही चिंता व्यक्त केली. त्यांच्या मते जर विकास कामांची अशीच स्थिती राहिली तर भविष्यात मोठ्या धार्मिक कार्यक्रमांच्या नियोजनावरही परिणाम होऊ शकतो. याबाबतही त्यांनी सरकारवर टीका केली. मिसिंग लिंक प्रकल्पावर प्रश्न. राऊत म्हणाले, हा प्रकल्प जागतिक दर्जाचा असल्याचे सरकारने वारंवार सांगितले, परंतु प्रत्यक्षात नुकसानीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांच्या मते मोठ्या घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता महत्त्वाची असते. सरकार काय म्हणू शकते? दुसरीकडे सरकारकडून असा युक्तिवाद केला जाऊ शकतो की मुसळधार पावसामुळे अनपेक्षित परिस्थिती निर्माण झाली. तांत्रिक तपास सुरू आहे, दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल. अधिकृत चौकशीचा अंतिम अहवाल आल्यानंतरच नुकसानीचे नेमके कारण स्पष्ट होईल. राजकीय परिणाम. मिसिंग लिंकचा मुद्दा आता केवळ अभियांत्रिकी किंवा पायाभूत सुविधांचा राहिलेला नाही, तो थेट महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे. विरोधक सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे, तर सरकार विकास कामांबाबत आपली भूमिका मांडत आहे. यामुळे आगामी काळात हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे. तर आता कुंभमेळ्यामध्ये काय होईल, कुंभमेळ्यामध्ये किती भ्रष्टाचार होईल, त्या भ्रष्टाचारातून कोणती संकटे निर्माण होतील, लाखो लोक तिथे येतील देशभरात. भाविक, श्रद्धाळू, संत, महंत, मठाधीश
आणि सगळी ठेके हे गुजरातच्या ठेकेदारांना दिले, त्याच्यामुळे अजिबात काम होणार नाही, फक्त ह्यांना कमिशन मिळेल. हे प्रत्येक ठिकाणी सुरू आहे. ज्या पद्धतीनं मिसिंग लिंक कोसळताना जगानं पाहिजे, तर ह्यांचं काम सगळं जागतिक स्तरावर असतं. 6 देशांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला ना, असं आपले इन्फ्रामॅन म्हणत होते. 6 देश, 6 प्रमुख देश, त्यात कॅनडाचं पण नाव त्यांनी घेतलं मला वाटतं. त्यांच्या सहकार्यातून जो मिसिंग लिंक तयार झाला आणि त्या मिसिंग लिंकवरून स्वतः इन्फ्रामॅन आणि त्यांचे डेप्युटी इन्फ्रामॅन स्वतः वाहन चालवत फिरत होते. काय झालं शेवटी, कसं कोसळताना आम्ही पाहिलं ते महाराष्ट्रात. महाराष्ट्राची गेल्या काही वर्षात जी अप्रतिष्ठा आणि बेअब्रू झाली, त्याचं शेवटचं टोक म्हणजे मिसिंग लिंक कोसळणं. आता म्हणाल ह्यांनी एक पूल तर उभारला का? मुंबईमध्ये 56 पूल आम्ही उभारले. ते काल म्हणत होते ना, ज्याने एका पुलाची उभारणी केली नाही ते आम्हाला शिकवतात. महाशय, महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप युतीचं सरकार असताना मुंबई पुणे एक्सप्रेसवेपासून ते 56 पूल, विदर्भातले सर्व रस्ते हे त्याच काळात झालेत. तेव्हा आपण मंत्री नव्हतात, आमदार होतात फार तर. त्याच्यामुळे तुम्ही विकास काय असतो हे आम्हाला सांगू नका. पहा ना परिस्थिती आमची किती सुंदर आहे अजून रस्त्यांची. मुंबई पुणे एक्सप्रेसवे असेल, हा जो फ्रीवे आहे तो आमच्या काळातच सुरू झाला. ज्या अटल सेतूला तुम्ही अटलींचं नाव दिलं, तोही काँग्रेस राजवटीतच त्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि तुम्ही जी कामं केली आहेत ती ताबडतोब महिनाभरातच कोसळलेली आहे सर्वच. तुम्ही कोणतंही त्यांनी केलेलं काम पहा, नाव सांगा, मी तुम्हाला आत्ता देतो. मेट्रो गळते आहे, लोकल ट्रेन्स गळत आहेत, ते काही म्हणजे काही नाही. त्याने घेतलेल्या BSTच्या बसेस गळत आहेत. कारण प्रत्येक ठिकाणी पैसे खायचे, प्रत्येक ठिकाणी आधी कमिशन घ्यायचं. आणि ह्यांचेच लोक सांगत आहेत कमिशन खायला पाहिजे, थोडं कमी खा. कोणते? अंबरनाथचं एक मी पाहिलं भाजपचा नगराध्यक्ष. म्हणजे पैसे खाण्याचं निर्लज्जपणे समर्थन करणारा हा पक्ष आहे. ज्याने राम मंदिराचे पैसे खाल्ले, ज्याने सीतामाईचं मंगळसूत्र विकलं, चोरलं सीतामाईचं, त्यांच्याकडनं तुम्ही इन्फ्रामॅनकडून काय तुम्ही करणार अपेक्षा? आम्ही यासाठी सह्या केल्या नसाव्यात, कारण आम्हाला ते अत्यंत मजबूतीने उभं करायचं होतं. फक्त ठेकेदारांची धन व्हावी आणि त्याच्यातून राज्यकर्त्यांना कमिशन मिळावं म्हणून आम्ही सह्या करणार नव्हतो. तुम्ही ज्या सह्या केल्यात त्या सह्यांची काय अवस्था झाली का हे आपण पाहिलं असेल. निसर्गाचं चक्र बदलल्यानंतर निसर्गाचे चक्र वगैरे काही बदल नाही, तुमच्या मेंदूचं चक्र बदललं आहे, भ्रष्टाचाराचे चक्र बदलले, तुमची कमिशनबाजी वाढलेली. निसर्गाचे चक्र काय इकडेच बदललं आहे का? पाऊस काय फक्त मिसिंग लिंकलाच पडला का? पाऊस मुंबईतच पडतो, जगभरात पाऊस पडतो आहे. जगभरामध्ये निसर्गाचं रौद्रातार आम्ही पाहिलेला आहे. पण तुमच्या भ्रष्टाचाराचा पॅटर्न बदललेला आहे. पूर्वी कदाचित लोक 10% खात असतील, आता 10% काम होते, 90% खाता येते. नमस्कार. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील बहुचर्चित मिसिंग लिंक प्रकल्पात झालेल्या नुकसानीनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राऊत म्हणाले, या देशात 2 लोकांचं बिंग फुटलं आहे, एक विकास पुरुष आणि दुसरे इन्फ्रामॅन. या विधानानंतर राज्यात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांचा नवा अध्याय सुरू झाला आहे. नेमकं प्रकरण काय? गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक विकास कामांना फटका बसला असून मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील नव्या मिसिंग लिंक प्रकल्पाच्या काही भागात नुकसान झाल्याची घटना समोर आली. याच घटनेवरून विरोधकांनी सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. संजय राऊत काय म्हणाले? पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक शब्दांना सरकारवर निशाणा साधला. त्यांनी आरोप केला की विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या, हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प उभारल्याचा दावा करण्यात आला,
पण पहिल्याच मोठ्या पावसात अनेक विकास कामांचे वास्तव समोर आले. राऊत म्हणाले की ज्या ज्या गोष्टी इन्फ्रामॅन यांनी सांगितल्या त्या सर्वांचा बोजवारा उडाला. आणि ज्या ज्या गोष्टी इन्फ्रामॅनने सांगितल्या त्याचा कसा बोजवारा उडाला हे आपण गेल्या काही वर्षामध्ये पाहिलं. ज्या पद्धतीनं मुंबई, पुणे, ठाणे ही मोठी शहरं आज भाजपच्या ताब्यात आहेत. पावसामध्ये यांची जी वाताहत झाली, सगळं इन्फ्रास्ट्रक्चर वाहून गेलं, कोसळून गेलं. किती तकलादू पद्धतीनं ठेकेदारांनी कामं केली आणि ठेकेदारांकडून फक्त पैसे दलाली घेतली, कमिशन घेतलं यांच्या लोकांनी. हे गेल्या 4 दिवसातल्या पावसाने उघड केलेलं आहे. 25 वर्ष शिवसेनेनं सत्ता भोगली, ही लोकांनी सत्ता आम्हाला दिली. आम्ही काय ती सत्ता चोर मार्गानं, जसं राम मंदिराच्या दानपेट्या पळवल्या भाजपने, तसा EVM मशीन पळवून किंवा मॅनेज करून सत्ता नव्हती मिळवली. आम्ही लोकांनी आम्हाला मतदान केलं आणि आम्ही लोकांना सेवा दिली. पण भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून महाराष्ट्रात आणि महानगरपालिकामध्ये प्रत्येक ठिकाणी फक्त ओरबाडणं सुरू आहे. भ्रष्टाचाराचे आरोप. संजय राऊत यांनी पुढे आरोप केला की सरकारने विकास कामांपेक्षा ठेकेदारांना फायदा करून दिला. त्यांच्या मते मोठ्या प्रमाणावर कमिशनखोरी झाली, सार्वजनिक पैशांचा अपव्यय झाला आणि पावसाने या कामांची गुणवत्ता उघड केली. हे आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केले असून त्याबाबत सरकारकडून वेगळी भूमिका मांडली जाऊ शकते. कुंभमेळ्यावरही प्रश्न. राऊत यांनी नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीबाबतही चिंता व्यक्त केली. त्यांच्या मते जर विकास कामांची अशीच स्थिती राहिली तर भविष्यात मोठ्या धार्मिक कार्यक्रमांच्या नियोजनावरही परिणाम होऊ शकतो. याबाबतही त्यांनी सरकारवर टीका केली. मिसिंग लिंक प्रकल्पावर प्रश्न. राऊत म्हणाले, हा प्रकल्प जागतिक दर्जाचा असल्याचे सरकारने वारंवार सांगितले, परंतु प्रत्यक्षात नुकसानीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांच्या मते मोठ्या घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता महत्त्वाची असते. सरकार काय म्हणू शकते? दुसरीकडे सरकारकडून असा युक्तिवाद केला जाऊ शकतो की मुसळधार पावसामुळे अनपेक्षित परिस्थिती निर्माण झाली. तांत्रिक तपास सुरू आहे, दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल. अधिकृत चौकशीचा अंतिम अहवाल आल्यानंतरच नुकसानीचे नेमके कारण स्पष्ट होईल. राजकीय परिणाम. मिसिंग लिंकचा मुद्दा आता केवळ अभियांत्रिकी किंवा पायाभूत सुविधांचा राहिलेला नाही, तो थेट महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे. विरोधक सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे, तर सरकार विकास कामांबाबत आपली भूमिका मांडत आहे. यामुळे आगामी काळात हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे. आणि ज्या ज्या गोष्टी इन्फ्रामॅनने सांगितल्या त्याचा कसा बोजवारा उडाला हे आपण गेल्या काही वर्षामध्ये पाहिलं. ज्या पद्धतीनं मुंबई, पुणे, ठाणे ही मोठी शहरं आज भाजपच्या ताब्यात आहेत. पावसामध्ये यांची जी वाताहत झाली, सगळं इन्फ्रास्ट्रक्चर वाहून गेलं, कोसळून गेलं. किती तकलादू पद्धतीनं ठेकेदारांनी कामं केली आणि ठेकेदारांकडून फक्त पैसे दलाली घेतली, कमिशन घेतलं यांच्या लोकांनी. हे गेल्या 4 दिवसातल्या पावसाने उघड केलेलं आहे. 25 वर्ष शिवसेनेनं सत्ता भोगली, ही लोकांनी सत्ता आम्हाला दिली. आम्ही काय ती सत्ता चोर मार्गानं, जसं राम मंदिराच्या दानपेट्या पळवल्या भाजपने, तसा EVM मशीन पळवून किंवा मॅनेज करून सत्ता नव्हती मिळवली. लोकांनी आम्हाला मतदान केलं आणि आम्ही लोकांना सेवा दिली. पण भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून महाराष्ट्रात आणि महानगरपालिकामध्ये प्रत्येक ठिकाणी फक्त ओरबाडणं सुरू आहे. भ्रष्टाचाराचे आरोप. संजय राऊत यांनी पुढे आरोप केला की सरकारने विकास कामांपेक्षा ठेकेदारांना फायदा करून दिला. त्यांच्या मते मोठ्या प्रमाणावर कमिशनखोरी झाली, सार्वजनिक पैशांचा अपव्यय झाला आणि पावसाने या कामांची गुणवत्ता उघड केली. हे आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केले असून त्याबाबत सरकारकडून वेगळी भूमिका मांडली जाऊ शकते. कुंभमेळ्यावरही प्रश्न. राऊत यांनी नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीबाबतही चिंता व्यक्त केली. त्यांच्या मते जर विकास कामांची अशीच स्थिती राहिली तर भविष्यात मोठ्या धार्मिक कार्यक्रमांच्या नियोजनावरही परिणाम होऊ शकतो. याबाबतही त्यांनी सरकारवर टीका केली. मिसिंग लिंक प्रकल्पावर प्रश्न. राऊत म्हणाले, हा प्रकल्प जागतिक दर्जाचा असल्याचे सरकारने वारंवार सांगितले, परंतु प्रत्यक्षात नुकसानीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
त्यांच्या मते मोठ्या घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता महत्त्वाची असते. सरकार काय म्हणू शकते? दुसरीकडे सरकारकडून असा युक्तिवाद केला जाऊ शकतो की मुसळधार पावसामुळे अनपेक्षित परिस्थिती निर्माण झाली. तांत्रिक तपास सुरू आहे. दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल. अधिकृत चौकशीचा अंतिम अहवाल आल्यानंतरच नुकसानीचे नेमके कारण स्पष्ट होईल. राजकीय परिणाम. मिसिंग लिंकचा मुद्दा आता केवळ अभियांत्रिकी किंवा पायाभूत सुविधांचा राहिलेला नाही. तो थेट महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे. विरोधक सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे, तर सरकार विकास कामांबाबत आपली भूमिका मांडत आहे. यामुळे आगामी काळात हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे. तर आता कुंभमेळ्यामध्ये काय होईल? कुंभमेळ्यामध्ये किती भ्रष्टाचार होईल? त्या भ्रष्टाचारातून कोणती संकटे निर्माण होतील? लाखो लोक तिथे येतील देशभरात. भाविक, श्रद्धाळू, संत, महंत, मठाधीश आणि सगळी ठेके हे गुजरातच्या ठेकेदारांना दिले. त्याच्यामुळे अजिबात काम होणार नाही. फक्त ह्यांना कमिशन मिळेल. हे प्रत्येक ठिकाणी सुरू आहे. ज्या पद्धतीनं मिसिंग लिंक कोसळताना जगानं पाहिजे, तर ह्यांचं काम सगळं जागतिक स्तरावर असतं. 6 देशांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला ना, असं आपले इन्फ्रामॅन म्हणत होते. 6 देश, 6 प्रमुख देश, त्यात कॅनडाचं पण नाव त्यांनी घेतलं मला वाटतं. त्यांच्या सहकार्यातून जो मिसिंग लिंक तयार झाला आणि त्या मिसिंग लिंकवरून स्वतः इन्फ्रामॅन आणि त्यांचे डेप्युटी इन्फ्रामॅन स्वतः वाहन चालवत फिरत होते. काय झालं शेवटी? कसं कोसळताना आम्ही पाहिलं ते महाराष्ट्राची गेल्या काही वर्षात जी अप्रतिष्ठा आणि बेअब्रू झाली, त्याचं शेवटचं टोक म्हणजे मिसिंग लिंक कोसळणं. आता म्हणाल ह्यांनी एक पूल तर उभारला का? मुंबईमध्ये 56 पूल आम्ही उभारले. ते काल म्हणत होते, ज्याने एका पुलाची उभारणी केली नाही ते आम्हाला शिकवतात. महाशय, महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप सरकार असताना मुंबई पुणे एक्सप्रेसवेपासून ते 56 पूल, विदर्भातले सर्व रस्ते हे त्याच काळात झाले. तेव्हा आपण मंत्री नव्हतात, आमदार होतात फार तर. त्याच्यामुळे तुम्ही विकास काय असतो हे आम्हाला सांगू नका. पहा ना परिस्थिती आमची किती सुंदर आहे. अजून रस्त्यांची मुंबई पुणे एक्सप्रेसवे असेल, हा जो फ्रीवे आहे तो आमच्या काळातच सुरू झाला. ज्या अटल सेतूला तुम्ही अटलजींचं नाव दिलं, तोही काँग्रेस राजवटीतच त्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि तुम्ही जी कामं केली आहेत ती ताबडतोब महिनाभरातच कोसळलेली आहे सर्वच. तुम्ही कोणतंही त्यांनी केलेलं काम पहा, नाव सांगा, मी तुम्हाला आत्ता देतो. मेट्रो गळते आहे, लोकल ट्रेन्स गळत आहेत, ते काही म्हणजे काही नाही. त्याने घेतलेल्या BSTच्या बसेस गळत आहेत. कारण प्रत्येक ठिकाणी पैसे खायचे, प्रत्येक ठिकाणी आधी कमिशन घ्यायचं. आणि ह्यांचेच लोक सांगतायत कमिशन खायला पाहिजे, थोडं कमी खा. कोणते? अंबरनाथचं एक मी पाहिलं नगराध्यक्ष. म्हणजे पैसे खाण्याचं निर्लज्जपणे समर्थन करणारा हा पक्ष आहे. ज्याने राम मंदिराचे पैसे खाल्ले, ज्याने सीतामाईचं मंगळसूत्र विकलं, चोरलं सीतामाईचं, त्यांच्याकडनं तुम्ही इन्फ्रामॅनकडून काय तुम्ही करणार अपेक्षा? आम्ही यासाठी सह्या केल्या नसाव्यात, कारण आम्हाला ते अत्यंत मजबूतीने उभं करायचं होतं. फक्त ठेकेदारांची धन व्हावी आणि त्याच्यातून राज्यकर्त्यांना कमिशन मिळावं म्हणून आम्ही सह्या करणार नव्हतो. तुम्ही ज्या सह्या केल्यात त्या सह्यांची काय अवस्था झाली का हे आपण पाहिलं असेल. निसर्गाचं चक्र बदलल्यानंतर निसर्गाचे चक्र वगैरे काही बदललं नाही, तुमच्या मेंदूचं चक्र बदललं आहे, भ्रष्टाचाराचे चक्र बदलले, तुमची कमिशनबाजी वाढलेली आहे. निसर्गाचे चक्र काय इकडेच बदललं आहे का? पाऊस काय फक्त मिसिंग लिंकलाच पडला का? पाऊस मुंबईतच पडतो, जगभरात पाऊस पडतो आहे. जगभरामध्ये निसर्गाचं रौद्रातार आम्ही पाहिलेला आहे. पण तुमच्या भ्रष्टाचाराचा पॅटर्न बदललेला आहे. पूर्वी कदाचित लोक 10% खात असतील, आता 10% काम होतं, 90% खाता येते.